लिहूच्या बाबांनी आणला आहे केक। तर आता आम्ही केक कट करणार आहोत, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहोत। रेडी झालेले आहेत आणि माझा लुक असा आहे, दाखवापर्यंत। आमच्या लग्नाच्या वाढदिवशी आम्हाला गुड न्यूज मिळाली आहे। हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री। पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये। तर आज आहे संकष्टी चतुर्थी। तुम्हा सर्वांना सर्वात आधी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजचा दिवस सुद्धा स्पेशल आहे। जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, आमच्या जीवनातील आमच्या दोघांच्या म्हणजे भानुदास आणि मी, आमच्या दोघांच्या जीवनातील हा स्पेशल डे आहे। आणि ह्या दिवशी आमच्या दोघांचा लग्नाचा वाढदिवस आहे। 6 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी आले आहे, त्यामुळे खूपच आनंद होतोय। आणि आज सकाळीच खिचडी झालेली आहे आणि त्यांचा डबा सुद्धा दिलेला आहे, तेही कामावर गेलेले। आणि त्या गडबडीमध्ये मी काय शूट केलं नाही सकाळपासून। आता फक्त भांडे राहिलेले आहेत घासायचे, ते घासायचे आहेत। आणि त्यानंतर मला बाहेर जायचं आहे, एक काम आहे, त्या ठिकाणी जाऊन येणार आहे। वरच्या भाभी आणि मी आम्ही दोघी जणी जाऊन येणार आहोत। आणि ही का खेळते, तिचा सर्व आवरून झालेला आहे, तर ती खेळत आहे तोपर्यंत भांडे घासून घेते आणि मग तिकडे जाऊन येणार बाहेर। आणि मग तुमच्या संग सॉरी थोडासा खोकला येतोय, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे। आज तरी बरं वाटतोय आवाज, पण कालपेक्षा आज तरी चांगला आवाज आहे। 2-3 दिवस बेकार कंडिशन होती माझी, पण आज तरी छान वाटतंय, त्यामुळे मला जास्त छान बोलता येते। पण आजचा दिवस मला सेलिब्रेट करायचा आहे चांगला, तर तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे तो मी जो सेलिब्रेट करणार आहे, कसा सेलिब्रेट करणार आहे। असं हे नाही करणार आहे आम्ही, सिम्पलच सेलिब्रेशन असणार आहे। तर चला, काल तर विश केलेलंच आहे रात्री 12 वाजता कॅडबरी वगैरे देऊन। आता ती फ्रीजमध्ये ठेवलेली आहे, अजून संपत नाही आहे, ती थोडी थोडी खातोय आम्ही। खोकला पण येतोय, मग जास्त काही खाणार नाही आहे। आणि गुलाबजामुन वगैरे आणले होते, ते कालच खाऊन झालेले आहेत। तर आज काय प्लॅन करणार आहे अजून ते काय नक्की नाही आहे। मी ते जो प्लॅन करणार आहे ते नक्कीच तुमच्यावर शेअर करेलच, पण तोपर्यंत स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे माझी स्वतःची काळजी मी आधी घेऊन मग ते बाकीचं सेलिब्रेट कसं करणार आहे तेही तुमच्यावर शेअर करणार आहे। चला, तर मला आज ना हे सर्व आवरून बाहेर जाऊन येऊन मला हेअर कटिंग करायची आहे थोडीशी, मग त्याला स्वतःची काळजी घ्यायला हवी। आणि स्पेशल डे असेल तर थोडंसं आपण पण स्पेशल राहायला पाहिजे, त्यासाठी म्हटलं थोडं हेअर कटिंग वगैरे सेट करून घेते, बाकी काही करणार नाही आहे। सॉरी, तर तेही करून घेईल ज्यावेळेस बाहेर जाईन। त्यानंतर मग पार्लरमध्ये जवळच आहे, तिथे जाऊन पटकन जाऊन येईल। तर आता आवरून घेते पटकन आणि मग आल्यानंतर मी तुमच्या संग बोलेन। ओके, बाय बाय। काय दादा दादा काका, तरी पुढचं खेळणं चालू आहे इकडे। तर आता मी चहा घेते आणि मगाशीच बाहेर जाऊन आलेले आहे आणि हेअर कटिंग पण केलेली आहे। आता मी जस्ट काय म्हणतात बोनी बांधलेली आहे, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आहे। तर नंतर मी चेंज करेल, त्यावेळेस तुम्हाला दिसेल। आणि बाहेर जायचा प्लॅन आहे। नाही ना, त्याला नाही लावायचं, नंतर लावू आपण संध्याकाळी लावू। तिथे मोबाईल लावायचा असतो ना। हो बरं, आता हातामध्ये घेऊन मग शूट करते, मग नंतर लावते, ठीक आहे? हो, ती म्हणते शूट ऐक का चहा सांगेल अशा नाही करा। तर आता खालची दाढा यायला लागल्यात, त्यामुळे जास्त तिला त्रास होतोय आणि खूप असं म्हणतो ना आपण, डोकं वगैरे दुखत असेल तर त्या पद्धतीने। वरती चढू नको मग, मला आता चहा प्यायचा ना, चहा सांडे ना। हा असतं मग बघ, हा असतं ना गरम असतं, त्याला हात नाही लावायचा। केशपेननी कसं तोंड केले बघा आम्ही, दाखव बरं इकडे, जीभ नको दाखवायची। काय लहान मुलांना सवय असते काय माहिती जीभ दाखवायची। तर मी आता चहा घेते आणि मग चेंज करायचं आहे। बरं, तू असा आवाज केला, मी कसं बोलायचं? हे बघा, तर
ती अशी आवाज करते ना, शूट करताना मला आवाज येतो सारखा मध्ये मध्ये, बॅकग्राऊंड नॉईज. हा 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 हा. तर बाहेर जायचा प्लॅन आहे. आम्ही जिथे राहतो बिल्डिंग मध्ये तिथे 2-4 जण सॉरी. तर ते सुद्धा त्यांचा बड्डे असेल, लग्नाचा वाढदिवस असेल तर येतात हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. तर आम्ही पण म्हटलं की चला, तर मागच्या वेळेस बड्डे होता त्यावेळेस हॉटेलमध्ये गेलो होतो. हे असं बॅकग्राऊंड नाहीच असतं आमच्याकडं. हे बघा कसं तोंडामध्ये बोट घालणार, नको चावू, ते बोट छोटं होऊन जाईल तुझं, असं खूप लोक म्हणतात बरं का. बोट चावल्याने चौकल्याने बोट छोटं होतं, नक्की माहिती नाही. तर म्हटलं की आपण पण हॉटेलमध्ये, आणि वर्षातून एकदाच येत असतो लग्नाचा बड्डे, तर तेही देतात म्हटलं आपण. सॉरी फॉर बॅकग्राऊंड नॉईज. तर मी रेडी झालेले आहे, इहू पण रेडी झालेले आहेत, आणि इहूचे बाबा पण रेडी झालेले आहेत. इहूच्या बाबांनी आणला आहे केक. तर आता आम्ही केक कट करणार आहोत, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहोत. रेडी झालेले आहेत, आणि माझा लुक असा आहे, दाखवापर्यंत. तर माझा लुक हा असा आहे, आणि हा जुना ड्रेस नवीन नाही घेतलेला आहे ह्यावेळेस. इहूचा लुक असा आहे. थंडी आहे त्यामुळे तिला फुल टी शर्ट घालून मग फ्रॉक घातलेला आहे. आता चला केक कट करतो, आणि नंतर मग आम्ही सर्वजण जाऊ बाहेर. कुठे जाणार आहे तेही तुम्हाला सांगेल. तसं सांगितलंय, कोणत्या हॉटेलला जाणार आहे ते माहित नाहीये, आता बघूया. मस्त असा आहे ते केक आणलेला आहे. कोणता आहे? ब्लॅक फॉरेस्ट. ब्लॅक फॉरेस्ट. वाव, डिझाईन तर लय भारी आहे. काय इहू? आहे आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट. तर खोलून बघते, अनरॅपिंग करून बघूया काय गिफ्ट दिलेलं आहे भाभी. थँक्यू. इसलिए फोटो मंगवाए थे. ये देखिए, बहुत बढ़िया, बहुत अच्छी है. आ जाओ इधर, एक फोटो लेंगे. हमारे ऊपर रहती है भाभी, राठौड़ भाभी. उन्होंने भैया भाभी ने भी गिफ्ट दिया है हमारे लिए. देखते हैं अभी कौन सा गिफ्ट है. इसको कितना मजा आ रहा है जो को. ये भी फ्रेम है ना. अरे वाव, गेस करा बरं काय असेल बाबा. देवाची गणपती. मस्त है. और आज संकष्टी चतुर्थी भी है, और भाभी ने गणपति का फोटो दिया है, तो सोने पे सुहागा.
आहोत हॉटेलला. भाभी आहे इकडे, भैया आणि एक जोडी अजून येते आणि एक भैया आहे सोलू भैया, ते सुद्धा येतात ते. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये आलो ते K10 हॉटेल आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नाव दाखवेल. आणि पहिल्यांदाच आलेलो आहोत. बघूया आता हॉटेल कसं आहे तेही तुम्हाला सांगेल. आ गए, चलो अभी सब आ गए. चल ही हो, चल ही हो आता, चल. कैफे, रेस्टोरेंट, फूड कोर्ट, बकेट हॉल, मैरिज गार्डन, प्ले जोन भी है. ये गार्डन भी है. शूटिंग चालू है, शूटिंग चल रहा है. आते ही है नाम देखा ना. कसं येऊ. छान आहे, छान आहे. फिर से सोलू भैया हाय. यहाँ पे भाभी हाय कर हाय. जेवण उरकून आम्ही फोटो सेक्शन केलं. म्हणजे खूप फोटो काढले, ग्रुप फोटो आणि सिंगल फोटो. त्यानंतर पान खायला आलो आहोत. सगळ्यांनी एक एक पाणी घेतलेलं आहे. बघूया कोणतं पान आहे बाबा. मसाला पान. इकडे इकडे चल. आणि हे बुबू आमच्या मागं लागले. त्याला काय पाहिजे का माहीत. आणि वरती मस्त चंद्र आहे. घरी आलो आहोत. 15-20 मिनटं झाली. इहिकाला झोपवलं, तिला खूप झोप लागली होती आणि तिने खूप छान फ्रेंच फ्राईज आहेत ते पोटवर खाल्ले, त्यामुळे छान झोपली आहे. आणि आता म्हटलं चला आता माझं आवरून घेते, क्लीनअप वगैरे करून घेते. पण त्याआधी ड्रेस वगैरे चेंज केला आहे, दूध गरम केलं आहे. मग अशी दूध गरम केलं नव्हतं. तर मस्त असा दिवस गेलेला आहे. छान सेलिब्रेशन झाले, सर्वांनी पोटभर जेवण केलेलं आहे. खरं हॉटेल पण छान होतं. पहिल्यांदाच आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो. तर छान टेस्टी जेवण असल्यामुळे ना सगळेजण पोटभर जेवले. आणि खूप फोटोज काढले आम्ही सर्वांनी. सिंगल फोटो, कपल फोटो, ग्रुप फोटो. ह्या व्हिडिओच्या एंडला मी ॲड करेलच ते फोटोज आमचे. तर तुम्ही नक्की पहा, खूप छान आलेत फोटो. आणि छान गिफ्ट दिलेलं आहे भाभींनी, दोन्ही भाभींनी एक गिफ्ट लावून दिलेलं आहे. तर आता गणपतीचा फोटो तो काय लावणार नाही लगेच, कारण की आता आम्हाला पडला आहे विटाळ. तर विटाळ यासाठी आमच्या लग्नाच्या वाढदिवशी आम्हाला गुड न्यूज मिळाली आहे. माझे दीर आहेत, त्यांना मुलगा झाला आहे. तर आमची लग्नाची डेट आणि त्याचा बड्डे, छोट्या बाळाचा बड्डे एकाच दिवशी होतो आहे. आमच्या दोघांचाही जो काय सेलिब्रेशन आहे ते एकाच दिवशी होणार आहे. तर खूप छान वाटतं आहे. ते गुड न्यूज आम्हाला ऐकायला आली तर आणखीनच डबल म्हणतो आपण आनंद झाल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे तो गणपतीचा फोटो काही दिवसानंतर लावेल. विटाळ काही दिवस पकडावा लागतो 14-15 दिवसासाठी, तर नंतर लावेल. आणि थँक्यू भाभी, खूप छान गिफ्ट दिलं दोघींनी पण, त्यामुळे खूप खूप थँक्यू. आणि खूप मेसेज आले व्हॉट्सअपवर, इंस्टावर, त्यांना रिप्लाय करत होते, त्यामुळे टाईम गेला. सो म्हटलं तर तेवढं रिप्लाय करते. अजून काही बाकी आहेत तर त्यांनाही रिप्लाय द्यायचे आहेत. सर्वांना खूप खूप धन्यवाद मनापासून की तुम्ही माझ्या म्हणजे आमच्या दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जे काही विशेष तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला आता मी व्हिडिओ एंड करते. इकडे काही भांडे आहेत ते मी लावून देते, सुकलेले आहेत तर लावून टाकते.
आणि व्हिडिओ एडिट करते आणि मग झोपणार आहे. चला, आजचा हा दिवस तुमच्यावर शेअर करताना खूपच छान वाटतोय. स्पेशल दिवस होता, त्यामुळे आणखीनच ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर. ते काही सांगायला नको दुसऱ्या शब्दामध्ये. तर होप सो हा आजचा दिवस नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.